बघा पप्पाची आहे हळदी आणि इकडे ना बैल बांधलेले आहेत. आहे गोटा. हे बघा हळद. आणि इकडं आहे सोलार प्लेटी. आणि इथे नले मस्त मस्त झाडं आहेत आता, आंब्याचे वगैरे, रामफळाचं, खूप छान छान झाडं आहेत. आणि हे ना वांग्याची झाडं आहेत छोटे छोटे, पाहता तुम्ही ते. ह्याला ना इतके दिवस वांगे होते पण आता नाही आहेत बहुतेक, आता संपलेत त्याचे वांगे थोडी थोडी. आणि ही आहे विहीर, खूप खोल आहे. हे बघा किती सुंदर आहे गुलाबाच्या झाडात. आणि हे माझे आजी आजोबा समाधी. हे बघा पप्पा पूजा करते वेळेस. आणि हे झाडाला कशामुळे लावले आहे? आम्ही वानेराला दिसून. हो का, बापरे. इकून खूप वाट झाली आहे त्याच्यामुळेच असं हे. बघा किती छान आहे झाड, आंब्याचं मोठं मोठं झाड आहे. आणि हे भुईमुग पेरलं आहे ना, हे आंब्याचं झाड. हे पण आंब्याचंच वाटतं की. कैऱ्या किती छान रामफळ लागले ते. इकडे आहेत ग कैऱ्या, आहे का बांधले तिथं कैऱ्या आहेत. हे रोडवर असल्यामुळं कोणी पण तोडून यायला ना. किती छान कैऱ्या. मल्हार, ए पिलू खाली उतरायचे तुला. बसू दे बाजूवर, बसू दे त्याला. आई अशी म्हणाली, आई अशी म्हणे वानेर खात नाही तर नितून न खायला काय झालं. नाही ग, असं बांधल्यावर म्हणजे दिसत नाहीत ना तेवढं वानेरायला. हा असं हे बांधून टाकलं. हा आंबे किती छान छान लागले. मल्हार बघ, कुठं आला तू? आंब्याच्या झाडावर. अरे आंब्याच्या झाडापाशी आला. झालं पूजा झाली. आता बैल यायला गाईला. काढते काढते. आम्ही साडी बांधणं आम्हाला माहित नव्हतं. सपना म्हणली लय आंबे दिसू नाही म्हणून तिथं साडी बांधायला म्हणली पुण्याला लोक. हिरवी मॅट बांधायलेत म्हणली, साड्या बांधायलेत म्हणली. तुम्ही साड्या बांधा आई म्हणली. बघते बघ, तिने सांगले ना, मग पप्पानं सहज साड्या आणून बांधल्या. सुनबाईनं आयडिया दिली, सासऱ्यानं केली का? दिसेनच बाई. हो ना, झाड लयच फुलं छान आले झाडाला. ती पण लय छान आहे. लय फुलं लागायला काढते ग. फुलाच्या झाडापासून बघ. आणि ह्या सोलार प्लेटी बघा. आणि ह्या ना आमचं घर इथून दिसत आईच्या शेतातून. आईचं सर्व शेत. आणि हे काय लावलंय असं? ते डुकरासाठी. हो का, कुत्रे येऊ नये म्हणून. हो का, सगळ्यालाच हे करून टाकावं लागते ना. हो का, पडतात आणखी. हा वारं सुटल्यावर पडतात. आणखी कोणती मोठी आहे म्हणून लागली? आधी वाटा की एका याची बघू आधी वाटून. आंबे आंबट येतात मग नको लई जास्त, एकच बस झाली. हो
व्हिडिओ झाला आणि सनसेट किती छान झालाय बघ ना मागे आपलं. छान झालं. कुठे आहेत? हो ते तिळाची झाड. फुलं तोडायली मला. ए पिल्या, तू काय करायला? फुलं तोडायला? झुणका मारते काय? बापरे. हे घे पिलू. तेल उचल. हे घे पिलू. द्यायलो की मामा आला काय की? मामा आला. मामा इकडे. हे घे मिंगो. काढल्या की फोटो काढायची. ते याच्यात बोंड्यामध्ये त्या तिळाच्या हे राहतात हे ना तिळ मधात. तिळ हे बघ याच्यात तिळ राहतात. याच्यामध्ये तिळ राहतात. सोलार बसवायची म्हणल्यावर. आणि ते पोल कशाचा आहे सोलारच्या तिथं? ठाण की का? हा अर्थिंग आहे त्याची. याला असे खाली हे करावं लागतात एवढ्याले सिमेंटचे. खाली नाही म्हणून काय? खरं चारा. मामा 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 मामा. ते जास्त प्लेट जवळ जाऊ नको. अर्थिंग मारती म्हणालीस की. व्हिडिओ किती काढले असेल तर थांब ना ग. मधातून काढलीस की? हो मला बघू दे. हो बघू दे. काढायची का आणखी मधातून? नको नाही करत नाही. बाबा इथं याच्या बैलगाडीवर झोप आहेत का पप्पा? आता हळदीला राखा. कुठे? इकडे ठेवली की बसत. आणि मग इकडे आणता संध्याकाळी. हे बघ की हे नवीन बैल घेतलाय काय? दिवते काय? शांत आहे. मी त्याला मी ओळखतो. यायला चारल्या का पप्पांनी निवत? आणि ही गाय हे एकच राहिलं आता है ना? एकच राहिले. एकच. कसं गोल गोल फिरायले. हो जाते आता गाबायला. पप्पाचं कूलर. आणि मागची जाई काय केली? काढून टाक. पाणी भरीत नाही. हा बिना पाण्याचं चालते. गार लागते का? हवाच पाहिजेत नुसती. याला एरी पाण्याने भिजवीत जा म्हणा संध्याकाळी.
पाणी शिपायचं त्याच्यावर. काय गरज नाही, सगळं लागत. वारा सुटते ना, वाऱ्याबरोबर हवा मारते. मग आता फॅन लई काम करणं वाटायला की करायला. साप घेतली वांगी. आणि ते बैल खातात काय गव्हाचं काढ? ते नाही पण टाकले आज गळी. चला तर आता आमची पूजा वगैरे झाली. आता निघालोत घरी. आणि मला बघा कसा मामापाशी बसलाय मस्त. आता इकडे पिऊ पण यायली, इकून यायली बघा. तिला इकूनही म्हटलं तर तिकून चालली. लेकरांना अशी मज्जा वाटते ना मोकळ्या रानात हिंडायची. मग काय आता असं निघालोत मस्त गप्पा टप्पा करत घरी. आणि मल्हारचं बघा मामा वर झेलत आहे, त्याच्यामुळं इतका खुश होत होता मस्त. आता बघा चला म्हणत होता घरी. आणि इथे ना मस्त असं नारळाचं झाड आहे. नेमकं म्हणजे आता 1-2 वर्ष झाले असतील त्याला लावून. खूप छान झाले, तरी पण मस्त झाले. छोटूसच आहे सध्या. 1 वर्ष झालं असं लावून. खूप छान दिसतं ते. म्हणजे असं झाडं वगैरे असले ना खूप प्रसन्न वाटतं. काय माहिती वेगळाच लुक येतो झाडं वगैरे असल्यावर. आईच्या घराचा असा पाठीमागून कायचा लुक आहे. आणि मग समोर बघू इकडे बघ, माणसं इकडे बघ. माणूस ओ माणसं इकडे बघा, तुम्ही कुठून येता? मामाचा पिच्छा सोडत ना आम्ही. मामापाशी राहायचं म्हणलं की आम्हाला लय मजा वाटते. झालो आम्ही हे काय नाही. जराच काय मामा कर म्हणलं की तिला बदकून बदका द्यायले. एखाद्या मार म्हणले नाही, मार म्हणलं की तिला खणकून मारून यायले. हो तू लई ऐकायलंय. कुठे चालला तू? कुठे चालला मामा सोबत बाय बाय करून? कुठे चालला मामा? तुला भूर न्यायलाय? भूर न्यायलाय मामा तुला? मामा भूर न्यायलाय तुला? मामा चला तर आता मस्त असं जेवणाला पंगत बसली होती आमची. मस्त अशी भजी, पापड, वरण, भात आणि आमटी आणि पोळी असं सर्व काही केलं होतं. मस्त असं जेवण केलं. आणि दूध पोळी खायला हातातलं दूध पूर्ण त्याला दूध पोळी खायला होतं. खायचं नव्हतं पण असं खायचं होतं त्याला. आणि असं त्याचं धिंगाणा कसं बुडवतात दुधात पोळी. आता थोड्या वेळाने दुधाची वाटी फेकून म्हणजे खाली जेवण करा ना मग करा लागला होता. मग काय मी उचलून घेतली. आणि मग ना माझ्या हातात देऊन रडत होता. आणि इथे ना साधं वरण पण केलं होतं. म्हणजे आमटी वगैरे आवडत नसेल तर साधं वरण म्हणून दोन्ही केलं होतं आणि इथे बघा मल्हारसोबत आमचं असं मस्त जेवण झालं सर्वांचं. बघा त्याला खायचं नव्हतं, फक्त त्याला सांगायचं होतं. चला तर असा गेला आजचा दिवस. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जर चॅनलला नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच नवीन एका व्हिडिओसोबत. आणि इकडे ना मस्त अशी टी व्ही पण लावली होती. मराठी सिरियल बघत बघत मस्त जेवण पण